वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवानी. येस, सो आता आम्ही भटक भवानी निघालो आहोत एका छोट्या शॉर्ट ट्रिपला पुण्याच्या जवळ वाघेश्वर इथे. वाघेश्वर हे शंकराचं मंदिर आहे. पवना डॅमच्याच पाण्यामध्ये ते मंदिर असतं. पवना डॅम बांधला गेला त्याच्या आधीपासून हे मंदिर आहे. जेव्हा पवना डॅम पूर्ण पाण्याने भरलेला असतो तेव्हा तिथे हे मंदिर जे आहे हे पाण्याखाली जातं. पण उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी ओसरतं, कमी होतं, तेव्हा या मंदिरामध्ये आपल्याला पायीसुद्धा जाता येतं. तर त्याच मंदिरामध्ये आपण आज जाणार आहोत. वाघेश्वर हे मंदिर चांदणी चौकापासून जवळपास 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती आहे. आपल्याला भुगाव फिरंगुट साईडने पुढे जायचं असतं आणि घोटावडे फाट्यापासून हडशी साईडला टर्न घेतल्यावरती पुढे वाघेश्वर गावामध्येच वाघेश्वर हे मंदिर आहे. जाऊयात पुढे. फिरंगुट गावाच्या इथे जो चौक आहे जिथे की लवासाला रोड जातो तिथेच एक दिलखुश वडापाव आहे. तर तिथे खूप गर्दी असते. म्हणजे तिथे आम्ही ऐकलंय की लोक PMPने वगैरे येतात सकाळी सकाळी फक्त वडापाव खाण्यासाठी. सो आम्ही पण एक क्विक ब्रेक घेऊन वडापाव खाल्ला आणि आता आम्ही पुढे निघालो. कसा आहे वडापाव विनया? वडापाव छान आहे. छान गरम गरम काढून दिला त्यांनी. 25 रुपयाला एक वडापाव आहे हा आणि साईजही छान मोठी आहे. तुम्ही या भागात आला किंवा लवासा साईडला जात असला किंवा मुळशी साईडला जात असला तर दिलखुश वडापाव तो चौकातच आहे. तिथे नक्की थांबा. तुम्हाला गर्दी बघून कळेलच दुकान जवळ आलं की. आता इथे असा एक कच्चा रस्ता आहे. आपण वाघेश्वरच्या फाट्यापासून जवळपास 800-900 मीटर आतमध्ये आल्यावरती असं हे मंदिर आहे. या मंदिराच्या तिथून कच्चा रोड आहे. पुढे या कच्च्या रोडने जावं लागतं. आता आपण जातो आहोत मंदिराच्या दिशेने पुढे. हा संपूर्ण धरण क्षेत्र असल्यामुळे रस्ता फारच अवघड आहे आणि आमची मोठी TUV गाडी असली तरी सुद्धा आमची गाडी खाली घासली जाते. एवढा हा रस्ता कच्चा आहे. त्यामुळे छोट्या गाड्यांना जरा अवघड होईल. पण एक ऑफ रोड एक्सपिरियन्स आहे ड्रायव्हिंगचा. आणि संपूर्ण आपण या धरण पात्रातूनच जातो आहोत. पवना धरणाचं हे बॅकवॉटर असतं इथे. आता सध्या पाणी ओसरलंय त्यामुळे ही सगळी जमीन आपल्याला दिसते. नाहीतर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आपण आलो तर एवढं इथे संपूर्ण पाणी असतं. समोर जे दिसतंय तिथे ते मंदिर आहे. आपल्याला त्या मंदिरापर्यंत जायचंय. संपूर्ण हा असाच रोड आहे. आता आपण जाऊया. वाघेश्वर गावामधल्या वाघेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आहोत. पवना धरणाच्या बॅकवॉटर जेवढं काही विस्तारित आहे त्याच धरणाच्या क्षेत्रामध्येच हे वाघेश्वर मंदिर आहे. हे बाजूला दिसते ती पवना नदीच आहे आणि हा संपूर्ण आजूबाजूचा डोंगरांनी संपूर्ण गर्द झाडीमध्ये वसलेला हा पवना धरणाचा बॅकवॉटरचा परिसर. हे जे आहे हे आहे ते वाघेश्वर मंदिर. आता आपण जाऊयात मंदिरामध्ये.
खूप छान मंदिर आहे, छोटंसं आहे आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये अर्ली हिवाळा जेव्हा असतो सुरुवातीच्या दिवसांमध्ये तेव्हा जर तुम्ही इथे आलात तर हे मंदिर संपूर्ण पाण्याने भरलेलं असतं. आता जाऊयात मंदिरामध्ये. संपूर्ण काळ्या पाषाणाचं हे मंदिर आहे. असं आहे हा परिसर. या परिसरामध्ये हे जे काही भग्न अवशेष दिसत आहेत मंदिराचे, हे या पवना धरणाच्या परिसरामध्ये सापडलेले अवशेष आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना हे अवशेष इथे सापडले त्यांनी ते या मंदिरामध्ये परिसराच्या मध्ये आणून ठेवले आहेत. त्याच्यावरती बरेच कोरीव काम केलेले आहेत. आणि हे आहे मंदिर. आता आपण जाऊयात आतमध्ये. ही आहे नितळ छान वाहणारी पवना नदी. आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती हे 2 मूर्ती आहेत. ही जी खालची मूर्ती बघाल तर इथे वाघावर बसलेली देवी दिसते. आता आपण आत जाऊयात. आत्ता इथल्याच गुरुजींनी सांगितलं की पावसाळ्यामध्ये जवळपास 5 फूट वरती एवढं गाभाऱ्यामध्ये पाणी असतं. संपूर्ण हे दगडाचं बांधकाम आहे. आणि जसं मी सांगितलं पवना डॅम इथे बांधण्याच्या आधीपासून हे मंदिर वाघेश्वर गावामध्ये आहे. दोन्ही साईडला गणपती बाप्पा. आणि आता आपण गर्भगृहात जातो आहोत. ही स्वयंभू शंकराची पिंड आहे. इथे जवळपास 5 फूट उंच इथपर्यंत पाणी असतं पावसाळ्यामध्ये. हे इथे समोर मंदिर आहे. आम्ही असं इथून चालत चालत आलो वाट काढत काढत. आणि आता आम्ही जरा थोडा वेळ पाण्यामध्ये खेळणार आहोत. हे संपूर्ण दिसतंय हे पवना धरणाचं बॅकवॉटर आहे. धरण क्षेत्रामध्ये आहोत. पाणी ओसरल्यामुळे थोडेफार आपण इथे पाण्यामध्ये खेळू शकतो. संपूर्ण डोंगर रांगांनी वेढलेलं आहे पवना धरणाचं बॅकवॉटर. सो अशी होती ही आपली छोटीशी वाघेश्वर इथली शॉर्ट ट्रिप. जसं मी सांगितलं चांदणी चौकापासून वाघेश्वर या गावाचं अंतर आहे 40 ते 45 किलोमीटर. सकाळी तुम्ही 7 किंवा 8च्या दरम्यान निघालात तर आरामात तुम्ही 10 वाजेपर्यंत परत पुण्यात येऊ शकतात. इतक्या कमी अंतरावरती पुण्यापासून हे छोटीशी ट्रिप करण्याचं एक डेस्टिनेशन आहे. छान आहे मंदिर. एकंदरीत आजूबाजूचा परिसरही छान आहे. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया परत पुन्हा अशा छोट्या ब्लॉग्समध्ये. बाय बाय.